तुम्हाला आठवत असेल 2022 सालच्या जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं. ठाण्याचे दाढीवाले बाबा आणि त्यांच्यासोबतचे 40 लोक हे गुवाहाटीला गेले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तडकाफडकी राजीनामा देत वर्षावरून गाशा गुंडाळायला सुरुवात केली. गाशा गुंडाळायला घेतला म्हणा ना, पण ते ज्या दिवशी तिथून निघाले त्या दिवसाआधी किंवा नंतरही असेल कदाचित, वर्षा या महाराष्ट्राच्या शासकीय निवासस्थानी कोपऱ्यात छोट्या छोट्या अघोरी जारण मारण करणाऱ्या ज्या पूजा असतात त्या पूजा मांडलेल्या होत्या असं बोललं जातं. कुठेतरी टाचण्या टोचलेली लिंब पडलेली होती, तर कुठं काळ्या बाहुल्या लटकावलेल्या होत्या. भिंतींवर जारण मारण मंत्र लिहून ठेवले होते. काही ठिकाणी फडणवीसांच्या नावे संदेश लिहिलेले होते, त्यांचं नाव होतं त्यावर. हा बालिशपणा नेमका कुणी केला होता? तर कोण असावं या सगळ्या थोतांडांच्या मागं? यावर अनेक दिवस मीडियात चर्चाही झडल्या होत्या. पण वर्षा सोडून जाणाऱ्यांनी तिथं नव्यानं राहायला येणाऱ्याचं वाटोळं व्हावं या हेतूनं हे सगळं केलं असावं असा सार्वत्रिक समज नक्कीच झाला होता. हे सगळं केलं होतं देवेंद्रजींसाठी, म्हणजे सापळा लावला होता तो फडणवीसांसाठी. कारण तेव्हा प्राथमिक स्थितीत तर असंच दिसत होतं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस घडवलं गेलं आहे आणि भाजपाचा महाराष्ट्राचा चीफ अर्थात देवेंद्र फडणवीस हेच आता मुख्यमंत्री बनणार आहेत. तेव्हा या बामणाचं काहीतरी वेडंवाकडं व्हावं, विपरीत घडावं म्हणून ही करणी केली होती. सरळ हा जारण मारणाचा डाव टाकला गेला होता. पण झालं भलतंच. देवेंद्रजींऐवजी वर्षावर वास्तव्याला आले एकनाथ शिंदे. अध्यात्माकडे प्रचंड ओढा असल्यानं आणि धर्मवीरांच्या धार्मिक अधिष्ठानांचा वारसाही सोबत वागवणाऱ्या शिंदेंनी ही करणी उलटवून दाखवली. म्हणतात ना, करणी उलटवताही येते. 2.5 वर्ष शिंदे वर्षावर राहिले आणि या 2.5 वर्षात त्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची गरिमा उंचावून दाखवली. जिथं मागास भागातल्या आमदारांनाही कधी प्रवेश मिळाला नव्हता, त्या वर्षावर खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्यांना थेट प्रवेश मिळू लागला. या सामान्यांनी आपली गाराणी सीएमच्या कानी घातली. प्रचंड व्यस्त असणाऱ्या सीएमना भेटेस्तोवर वाट बघत असताना या अभ्यागतांना व्यवस्थित चहा नाश्ता प्रसंगी जेवणही मिळू लागलं. आता वर्षावरच्या कॅन्टीनची बिलं वाढली, बिलांचे आकडे वाढले. मग या कॅन्टीनच्या बिलांचा आकडा पुढे करून त्या मोठ्या रकमेच्या बिलांवर नंतर उभाठा आणि त्यांचे संपादक संजय राऊत तुटून पडले होते. आता तो भाग वेगळा आहे म्हणा. भलेही ठाण्यातल्या कुठल्याशा हॉटेलवाल्याचं या कंत्राटामध्ये भलं झालंही असेल, पण महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मात्र 2 घास तेही सीएमच्या घरात खाऊन तृप्त व्हायची, दुवा द्यायची. हे काय कमी होतं? त्यानंतर त्यांची कामेही जी काय असायची या घेऊन आलेली, शिंदेसाहेब तातडीनं हातावेगळे करायचे. हा सकारात्मक प्रभाव त्या लिंबू मिरच्यांचा किंवा काळ्या बाहुल्यांचा असावा का? कारण करणी म्हणे उलटवली की त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. कोकणात असं सांगितलं जातं. तर मित्रो, सीएम म्हणजे कॉमन मॅन असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आपल्या सत्कर्मांनी ही दुष्कर्मांची करणी उलटवून दाखवली होती. अर्थात त्यांच्या मागे कामाख्या मातेचा आशीर्वादही असणारच. रेडा कापून आलेले असं म्हणतात संजय राऊत. काही चांगलं वाईट घडलं की शिंदे त्यांच्या दरेगावातल्या ज्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला जातात, त्या देवतेचेही आशीर्वाद त्यांच्या मागे असणारच. पण लोकांचं वाईट करण्याचा उद्देश मनी बाळगून हे असले थुकरट प्रकार जे कोणी करतं त्यामागचा सूत्रधार कोण, असाही प्रश्न तुमच्या आमच्यासारख्यांना पडतोच की. कारण हे स्वतः उबाठांनी किंवा एकनाथ शिंदेंनी असं कोणी, फडणवीसांनी असं कोणी काही केलं असेल यावर आपला विश्वास नाही. करणारा कोणतरी मांत्रिक, कोणतरी तांत्रिक नक्कीच असेल. तर तो कोण आहे हा प्रश्न उरतो. वर्षावर काळी जादू करणाऱ्याचा शोध घेत असताना माझ्या नजरेसमोर एक नाव चटकन उभं राहतं. त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. कारण असं आहे की आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर जो नेतृत्वाचा खांदेपालट झाला आहे, त्यात एकनाथ शिंदेऐवजी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सीएम बनलेले आहेत. पण ते अद्याप त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षावर राहायला गेलेले नाहीत. या गोष्टीची बातमी बनवून त्याला सगळ्यात आधी ब्रेकिंग न्यूज म्हणून जर कोणी चालवली असेल तर ती जगदविख्यात वर्तमानपत्रानं, दैनिक सामनानं, आणि त्यानंतर याच जगदविख्यात प्रकाशनाचे जगदविख्यात असे विश्व प्रवक्ते संपादक संजय राऊत यांनी वर्षावर काळी जादू केली आहे कुणीतरी आणि त्यामुळं फडणवीस तिथं राहायला जात नाहीत, ते घाबरत आहेत अशी आवई उठवली. मित्रो, शासकीय बंगला जो असतो त्या बंगल्यात राहायला येणारा मंत्री, जो कोणी मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री जे कोणी येतात त्यांना हा बंगला मिळतो. तो जो कोणी इसम असतो तो तात्कालिक असतो.
जो निवडणुका जिंकतो, मंत्री बनतो, त्याला ते पद मिळतं, खातं मिळतं, त्यानुसार हे आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनून त्या बंगल्यावर राहायला जातात आणि त्यांची टर्म संपली की आपला बोरिया बिस्तारा गुंडाळून बाहेरही पडतात. पण या बंगल्यांवर काम करणारा स्टाफ हा कायमस्वरूपी असतो, कारण ते सरकारी कर्मचारी असतात. सध्या वर्षासारख्या महत्त्वाच्या बंगल्यांवरची किंवा अशा बंगले जे आहेत त्या बंगल्यावरची हाऊसकीपिंगची कामं ही खाजगी कंपन्यांना दिलेली आहेत. पण बाकी मेंटेनन्सवाले, बागकाम करणारे, सुरक्षा रक्षक हे जे कोणी आहेत ते सगळे शासकीय सेवेतलेच असतात. वर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीसही ड्युटीवर तैनात असतात गेटवर. अशावेळी बंगल्यावरचा आपला मुक्काम संपवून जे लोक निघतात त्यांनी जाताना बंगल्याच्या आवारात, बंगल्याच्या आत, बेडरूमपासून किचनपर्यंत लिंबू, मिरच्या, बिब्वे, सुया, टाचण्या असं ते सगळं टोचलेल्या काळ्या बाहुल्या ठेवून हे कितपत शक्य आहे, कितपत सोपं आहे? जर शक्य आहे तर मग कुणीतरी भरवशाच्या माणसानेच किंवा भरवशाच्या माणसाचंच हे काम असावं. दुसरं म्हणजे बंगल्यावर, या सगळ्या बंगल्यांवर CCTV लावलेले असतात. त्या कॅमेऱ्यात हे सगळं जो कोणी करतोय तो करणारा माणूस टिपला जाऊ शकतो. असं असताना 2022 साली उद्धवजींनी वर्षा सोडताना असा कोणता मांत्रिक बोलावला असावा की ज्याला वर्षाच्या गेटवर कोणीच अटकलं नसेल, तो वर्षाच्या कानाकोपऱ्यात सहज प्रवेश करू शकत असेल? एवढा ॲक्सेस असणारा उभाटांचा जवळचा माणूस कोण? तर या प्रश्नाचं उत्तर एकच, उभाटांना घर बसल्या त्यांच्या कुरुक्षेत्रावरची लढाई दाखवणारा संजय, अर्थात संपादक विश्वप्रवक्ते संजय राऊत. 2022ला हे सगळं जारण मारण करून हे लोक निसटले, पण शिंदेंनी त्या जारण मारणाचा उतारा शोधला होता, जनसेवेचा उतारा. त्याच शापित, भारीत आणि अभिमंत्रित अशा वर्षा बंगल्यावर त्यांनी अहोरात्र लोकांसाठी जनता दरबार भरवला. लोकांची कामं केली, दुवा घेतली आणि करणी उलटवली. पण त्याच शिंदेंनी वर्षा सोडत असताना त्या जनसेवा मंदिरात सुया टोचलेले लिंबू सोडलेत, अबीरबुक्का, हळद कुंकू, काळ्या बाहुल्यांची काळी जादू केली आहे, असा उपरोधात्मक जो आरोप संजय राऊतांनी केला ना, वर ते म्हणतात म्हणूनच फडणवीस हे वर्षावर जायला टाळमटाळ करत आहेत. त्यांना वर्षावर केलेल्या काळ्या जादूची भीती वाटते. प्रत्यक्षात मात्र सारं वेगळंच आहे मित्र. वर्षाला महाराष्ट्राच्या CMचा अधिकृत बंगला असा मान असल्यानं तो बंगला शिंदेंनी सोडला आहे. पण सागर या आपल्या आधीच्या निवासस्थानी रुळलेल्या देवेंद्रजींना सागर सोडणं जरासं अवघड जातं आहे. कारण हा तोच बंगला आहे, हे तेच घर आहे जे मागच्या 5 वर्षात मुख्यमंत्री पदाविना असणाऱ्या फडणवीसांना सातत्यानं प्रेरित करत होतं. वास्तू तथास्तू म्हणत असते असं म्हणतात, बरोबर ना? सागरने देवेंद्रजींच्या स्लीपलेस नाईट्स पाहिल्यात, झोपेविना तळमळणाऱ्या त्या रात्री, ज्या रात्री ते एरझऱ्या घालत होत्या त्या रात्री पाहिल्यात सागरने. मी पुन्हा येईनची आर्तसाद ऐकली आहे, त्या आर्तसादेची उडवली जाणारी खिल्लीही ऐकली आहे. महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचं सरकार आणण्याची जिद्द पाहिली आहे आणि ही तीच वास्तू आहे की जिनं देवेंद्रजींच्या प्रत्येक उद्गारांना तथास्तू म्हटलेलं आहे. म्हणूनच कदाचित सागरचा लागलेला लढा फडणवीसांना सोडवत नसेल. भविष्यात ते वर्षाचा अधिकृतरित्या ताबा घेतीलही, पण सागर सोडणार नाहीत असंही अनेकांना वाटतं आहे. त्यामागची कारणं ही काळी जादू नाही आहे. ही काळी जादू नसून एखाद्याला लाभलेली, फळलेली वास्तू न सोडणं हे एकमेव कारण असू शकतं. त्यामुळे कोणी काहीही म्हणो, देवेंद्रजी वर्षावर अद्याप राहायला गेलेले नाही आहेत. याचं कारण तिथं केलेली काळी जादू नाही आहे, सागर बंगल्याचा पायगुण आहे. CM, DCM अशा महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बंगल्यावरची चोख सुरक्षा व्यवस्था आणि CCTVची निगराणी. आता हे सगळं पाहता कसली काळी जादू आणि कसलं काय? घंटा कोण तिथे जाऊ शकेल काय करायला? कुठला बुवा बाबा? कुणाला करणी करायचीच झाली तर ते कर्मकांड करण्याचं स्वातंत्र्य हे CMच्या अगदी जवळच्या माणसाला शक्य आहे. तेव्हा 2022 साली जे खरोखरीचे लिंबू, बाहुल्या आणि सुया टाचण्या सापडल्या होत्या ना, किंवा भिंतीवर जे अपशब्द लिहून ठेवले होते फडणवीसांसाठी, त्यामागे संजय राऊत का बरं नसावेत असा संशय मनात येतो. कारण 2025 साली वर्षा बंगल्यांचं हस्तांतरण करताना तिथल्या स्टाफला असं काहीच कुठल्या कोपऱ्यात आढळलेलं नव्हतं, तशी कुठली नोंद देखील नाही. मग हे गडे मुडदे संजय राऊतांनी का उकरून काढलेत? का त्यांना अचानक आपली कर्म आठवलीत जी त्यांनी आपल्या हस्तकांकरवी देवेंद्र फडणवीसांच्या वाईटासाठी करून घेतली होती? वर्षावर 2022 साली काळी जादू करणारा मांत्रिक कोण होता याचं उत्तर मला वाटतं आता आमच्या प्रेक्षकांना सापडलेलं असेल. खाई त्याला खवखवे असं म्हणतात ना, ते खोटं नाही आहे. चोराच्या मनात काळ्या जादूचं चांदणं कसं लख्ख पडलंय पाहताय ना तुम्ही.
आपण जे करून ठेवलं आहे तेच पुन्हा कसं उगाळायचं हे संजय राऊतांकडून महाराष्ट्रानं शिकावं. त्यांनी वर्षा बंगल्यावर काळी जादू केल्याचा विषय बाहेर काढून एक प्रकारे आपल्या मागच्या कुकर्मांचीच कबुली दिलेली आहे, अजून काही नाही आहे. तर मित्र, वर्षावर जो बिनबोबाटपणे फिरत काळ्या जादूची तयारी करत होता तो मांत्रिक कोण हे आता मी तुम्हाला सांगायला हवं आहे का? नको आहे ना? कळलं आहे ना कोण आहे तो? तोच तो. नाव नाही घेत. तुर्तास मी इथेच थांबतो. पण खरोखर अशी काळी जादू अस्तित्वात असते का? अशा काळ्या जादूने कुणाचं वाईट होतं का? आणि ही जादू उलटवता येते हे जे काही लोक सांगतात ते कितपत खरं आहे? कारण ज्या पद्धतीने म्हणालो की कुकर्मांवर सत्कर्मांचा एक मोठा उतारा लागू होतो, त्याप्रमाणे शिंदेंनी ही सगळी काळी जादू उलटवली होती. खरोखर त्यावेळेला तिथे लिंबू, मिरच्या आणि त्या काळ्या बाहुल्या सापडल्या होत्या, भिंतींवर कसले तरी मंत्र लिहिलेले सापडले होते, हे तथ्य आहे. आता 2025ला तसं काही घडलेलं नाही आहे. तरीही संजय राऊत हे लोकांना सांगू पाहत आहेत की शिंदेंनी जाता जाता काळी जादू केली आहे म्हणून फडणवीस घाबरत आहेत तिथे राहायला जायला वर्षावर. तसं काहीच नाही. आता समजणे वाले को इशारा काफी आहे. तर कोण मांत्रिक होता ते तुम्हाला कळालेलंच आहे. त्यामुळं पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.